तर गाईज आता आपण कधी पण बघितलं ना तेव्हा या अशा लालपऱ्या या बंदच पडत असतात आणि पूर्णपणे प्रवाशांची हेडसाळ करत असतात, पूर्ण टाईमपास करत असतात। त्याकडे महाराष्ट्र शासनाने लक्ष देणे हे गरजेचं आहे की जेणेकरून तुम्ही त्या गाड्यांची कॅपॅसिटीपेक्षा जास्ती माणसं बसवता आणि त्यांची सर्व्हिसिंग होत नसेल तर या अशा गाड्या रस्त्याला बंद पडणारच। हाय गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल कोलवाडचा नाखवा। तर आता आपण आलेलो आहोत कूलर तो कूलर ना बंद पाडले आहे छोट्या बाईने, तर तो आता बनवायला आपण आलेलो आहोत जयमलरमध्ये। आणि लगेचच आपण छोट्या बाईला जो कुस्ती मारताना याला कॉस्ट्यूम घ्यायचा आहे, तर त्यासाठी आपण सापाडला जाणार आहोत। आणि सापाडला म्हात्रे बंधू आहेत, त्यांच्या घरी आपण जाणार आहोत। त्यांच्या घरी ते कॉस्ट्यूम विकत असतात। तर गाईज कंटिन्यू राहा, पाहत राहा। आता चला, तर आता आपण जयमल्लारच्या गेटावरच आहोत। हा पूर्ण जयमल्लार एरिया आहे। गाईज माल वगैरे उतरले आपल्या धंद्यावर। आता गाईज कूलर वगैरे दिलेला आहे आता सीमा इलेक्ट्रॉनिक्स जयमल्लार मध्ये। गाईज पूर्णपणे आता चेक करत आहेत पंखा, कूलरचा पंखा तो। गाईज त्याची वायरिंग आहे ना ती गेलेली आहे। गाईज आता आपण सीमा इलेक्ट्रॉनिक्समध्ये आहोत आणि जयमल्लारमध्ये आहोत आणि सर्व प्रकारच्या इथे इलेक्ट्रॉनिक्स वस्तू स्वस्त आणि चांगल्या पद्धतीच्या दुरुस्त करून भेटतात। आणि आता आपण बघा, आताच आपण फॅन आणला होता, हा कूलर फॅन, आणि त्यांनी लगेचच वायरिंगचा प्रॉब्लेम होता, तर आता केलेला आहे। गाईज हा जो बटन आहे ना मधला, तो बटन गेलेला आहे, तो देखील आता टाकतील। सीमा इलेक्ट्रॉनिक्समध्ये आता पूर्णपणे आपला कूलर बनत आहे। आणि तोपर्यंत आपण ना तत्पूर्वी जो आपला टेबल बनवायला दिले ना आतमध्ये, तिथे आपण जाऊया। टेबलाचं काम देखील चालू आहे, अजून त्याला पत्रा वगैरे लावण्यात येईल। आपला मच्छीचा टेबल आहे ना तो आता बनवण्याचं काम चालू आहे भाऊंकडे। हा प्लेट आहे त्याचा, आणि भाऊंना आपण पाहू शकता साईराम फॅब्रिकेशन जयमल्लारमध्ये त्यांचा हा दुकान आहे। आणि खरोखरच चांगल्या पद्धतीचं ते काम वर्कआउट करत असतात। आणि आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणात येथे पूर्ण ग्रिल वगैरे तसेच सर्व आपल्या सेफ्टीनुसार पूर्ण बिल्डिंगचं जे काम आहे, पत्र्यांचं वगैरे काम आहे, ते भाऊ करत असतात। आणि चांगल्या पद्धतीचं यांचं काम असतं, उत्कृष्ट दर्जाचं काम असतं। तर गाईज आवर्जून तुम्ही भाऊंच्या दुकानावर, साईराम फॅब्रिकेशन या दुकानावर जयमल्लारमध्ये, भिवंडी जयमल्लार, देवरुंग पाडा येथे आपण भेट द्या। तर चला भाऊ, चला। गाईज तो बटन आहे ना मधला, तो बटन आता त्याचा बदली करायला लागेल। आणि तोपर्यंत आपण ना आता छोट्याला ना सापाड गावी घेऊन जायचं आहे आणि त्याला कॉस्ट्यूम घेऊन द्यायचं आहे, म्हणजेच कुस्तीसाठी। तर गाईज येताना आपण तिकडनं आल्यानंतर आपण फॅन घेऊया। तर गाईज कूलर आहे ना तो आपण सीमा इलेक्ट्रॉनिक्समध्ये जयमल्लारमध्ये आता दिलेला आहे काकांकडे, आणि पूर्ण त्याचं काम चालू आहे। बटन वगैरे गेलेलं आहे, तो लावतो आता। आणि तर गाईज छोट्याला आता कॉस्ट्यूम घेण्यासाठी आपण चाललेलो आहोत सापाड गावी। तिथे अजय म्हात्रे म्हणून यांच्या घरी आपण आता चाललेलो आहोत। आणि तिथे सर्व प्रकारचे साहित्य, कुस्तीचं साहित्य म्हणजे वस्तुरूपी साहित्य पण तिथे भेटत असतं। तर लंगोट असोत किंवा कॉस्ट्यूम असोत, शूज असोत, इथे पूर्णपणे भेटतं। तर गाईज चला आता आपण सापाड गावाला, आणि तिथनं आल्यानंतर आपण हा कूलर आहे ना तो कूलर घेणार आहोत जयमल्लारला। तर गाईज चला, कंटिन्यू राहा। गाईज पाहू शकता छोट्या बाई पेलवान, त्याच्यासाठी आता आपण कॉस्ट्यूम घेण्यासाठी चाललेलो आहोत। युगान पण आहे। Give me some time to think. I'm in the bathroom looking at me. Facing the mirror is all गाईज इथे पाहू शकता आपण लालपरी बंद पडलेली आहे। आणि अशा लालपऱ्या ना इथे पर डे आठवड्यामध्ये इथे बंद पडत असतात। तर गाईज आता आपण कधी पण बघितलं ना तेव्हा या अशा लालपऱ्या या बंदच पडत असतात आणि पूर्णपणे प्रवाशांची हेडसाळ करत असतात, पूर्ण टाईमपास करत असतात। त्याकडे महाराष्ट्र शासनाने लक्ष देणे हे गरजेचं आहे की जेणेकरून तुम्ही त्या गाड्यांची कॅपॅसिटीपेक्षा जास्ती माणसं बसवता आणि त्यांची सर्व्हिसिंग होत नसेल तर या अशा गाड्या रस्त्याला बंद पडणारच। आणि त्याचा परिणाम पूर्ण सामान्य जनता ही भोगत असते।
तर गाईज आता आपण भंडारी चौकामध्ये आता टर्न घेतलेला आहे आणि सरळ 90 फीटला आता आपण चाललेलो आहोत. बघा इथे पण आपल्याला तो तीच परिस्थिती दिसतं. इथे पण लालपरी आहे बंद झालेली. बघा ते प्रवाशांकडनं तुम्ही तिकीट वसूल करता ना, फुकाटमध्ये नेता त्या प्रवाशांना, तुम्ही कुठे पण उभं करता म्हणजे रस्त्यामध्ये बंद करून त्या गाड्या. तर याच्यावर ठोस काहीतरी हे निर्णय झाला पाहिजे. आणि खरोखर अशा लालपऱ्यांना बहुतेक ठिकाणी आम्ही बघतो ना, कुठे पण अशा लालपऱ्या बंद पडतात आणि प्रवाशांची पूर्णपणे दिशाभूल करतात. याच्यावर शासनाने काहीतरी केलं पाहिजे. त्या लालपरीची ना वेळोवेळी सर्व्हिसिंग होणं गरजेचं आहे. आणि कॅपॅसिटीपेक्षा जास्त माणसं प्रवासी त्यामध्ये बसू नका. प्रायव्हेट गाडी असो नाही तर रिक्षा वगैरे असो, त्यामध्ये 1-2 सीट तरी जास्ती भेटलं तर लगेच फाईन लावतात. मग या अशा लालपऱ्यांना कोण फाईन लावणार? कोण याचा जिम्मेदार कोण आहे? ओव्हरलोड सीट भरतात तर भरतात ना, मग कुठे पण अशा बंद पडतात आणि सामान्य जनता पूर्ण भोगायला लागते. तर गाईज आता आपण जो मुथा कॉलेज आहे ना उंबाड्याचा, त्या परिसरामध्ये आता आहोत. साईडला जिथेच मुथा कॉलेज म्हणून आहे, पण पाहू शकाल आता पुढेच राईटला. हे बघा इथेच साईडला आहे मुथा कॉलेज. आणि आता आपण उंबारडे गावामध्ये आहोत, मसोबा नगर उंबारडे. Give me some time to think. I'm in the आईच्या समोरच्या चौकातून आपल्याला लेप मारून सापार्डे गावासाठी आपण जाणार आहोत. आता हा पहिलाच लेप घ्यायला लागेल आपल्याला. हे बघा हे समोरच अशोकनगर चौक आहे आणि हा आपल्याला लेप मारून सरळच सापार्डेसाठी आपण जाणार आहोत. Give me some time to think. I'm in the bathroom looking at me. Facing the mirror is all I... काहीच भाऊंना फोन केला होता आपण, अजय म्हात्रे भाऊला. तर ते बोलले की गणपती मंदिरापाशी जा. तर आता आपण गणपती मंदिर सापाड येथे चाललेलो आहोत. Give me some time to think. I'm in the bathroom looking at me. आल्यानंतर ना या चौकातून आपल्याला परत आपल्याला राईड घ्यायचा आहे गणपती मंदिर करता. काहीच पूर्णपणे असा रस्ता आहे गणपती मंदिरासाठी आणि तिथेच म्हात्रे बंधूंचं घर आहे. गाईज आपण घेतलेला आहे कॉस्ट्युम, छोट्या बाईला घेतलेला आहे कॉस्ट्युम आता पाहू शकता आणि घालून पण बघितलं आहे त्यांनी. गाईज कॉस्ट्युम आपण पाहू शकता. हे पूर्ण मॅटची जी कुस्ती असते ना, मॅटवर खेळली जाते कुस्ती, त्यासाठी हे कॉस्ट्युम घातलं जातं. आणि आपल्याला टोटली 750 रुपयाला आपल्याला भेटलेलं आहे. आणि तुम्हाला देखील गरज असेल तर म्हात्रे बंधूंना आपण भेटू शकता. त्यांचा नंबर मी टाकतो आहे स्क्रीनवर. तर कुस्तीचं पूर्ण तिथे साहित्य भेटतं, लंगोट तसेच कॉस्ट्युम वगैरे, शूज वगैरे. तर आवर्जून तुम्ही पण तुम्हाला जर गरज असेलच तर तुम्ही कुठला गाव येऊ सापाड गावला येऊन म्हात्रे बंधूंना आपण कॉल करू शकता. तुम्हाला मी नंबर स्क्रीनवर देतो. तर चला आता आपण डायरेक्टली जाऊया जयमल्हारमध्येच. Give me some time to think. I'm in the bathroom looking at me. Facing the mirror is all I need. तर गाईज आता आपण संदीप आई एकवीर प्रसन्न पाणीपुरी हाऊसवर आहोत आणि लगेच आता आपण भेल ऑर्डर केलेली आहे. गाईज आपण पाहू शकता किती डेव्हलपमेंट इथे होत चाललेली आहे. एकदम डेंजर बिल्डिंग झाल्या इथं. गाईज छोट्या बाईने आता मागवले भेल, नयुगांनी लावले बनवायला भेल झालेली आहे यांची भेल वगैरे. गोड भेल आहेत ना, या खा आता पटापट. या आता भेल खायला आपली भेल तयार झालेली आहे. या भेल खायला या भेल खायला कूलर वगैरे आपला बनलेला आहे आता.
भाभीना पाहू शकता आपण. आता आपण ठेवूया गाडीमध्ये याला. बस गाय इकडे लावले कापाला मच्छी. कोण तर गाईज आता आम्ही पोचलेलो आहोत आपल्या घरामध्ये. आणि कसा वाटला तुम्हाला हा लोकल इन्फॉर्मेशनचा व्लॉग, छोटासा व्लॉग, त्याबद्दल निश्चित सांगा. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि नवीन असेल आपल्या चॅनलला तर सबस्क्राईब करायला विसरू नका. कोलिवाड्याचा नाखवा. तर चला गाईज आता भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. चला बाय.